मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला गोट्या जो आहे तो राणीच्या घरी जाताना पाहायला मिळतोय. घरी जाऊन मात्र आता गोट्याने काही फोटोज राणीच्या आईला आणि बुवाला दाखवले असतात. ते फोटो पाहिल्यानंतर मित्रांनो, राणीच्या आईने चक्क डोक्याला हात लावलेला असतो. त्या फोटोमध्ये इंद्रा आणि आता तनिषाचं जे आहे मित्रांनो भांड फुटल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटी या दोघांचा खुलासा जो आहे गोट्याने सविस्तर आता राणीच्या घरी जाऊन केल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, गोट्याने कसा काय फोटो मिळवला आणि काय घडलं आजच्या संपूर्ण भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावं लागणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीलाच मात्र आता तनिषा नाटक करत असते. हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट झालेली असते. पाहायला मिळतंय की आता मात्र इंद्रालाही खूप टेन्शन येतं. तो तनिषाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. मित्रांनो, आता त्याला वाटत असतं की काय झालं, हिला श्वास घ्यायला का त्रास होतोय, यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. खरं तर हे सर्व नाटकच असतं मित्रांनो. ते नाटक आता ती करत असते जेणेकरून इंद्रा जे आहे ते घरी जाणार नाही. घरी गेल्यानंतर आता मात्र त्या दोघांना एकांत मिळायला नको आणि त्या दोघांमध्ये कसलीही जवळीक नको, यासाठी मात्र तनिषाचे सर्व प्रयत्न हॉस्पिटलमधनं सुरू असतात. तर आता इंद्रा विचार करत असतो की राणी माझ्याशिवाय मात्र उपवास सोडणार नाही हे मला माहीत आहे, परंतु आता मी पोहोचू तरी कसा तिकडे. इकडे तनिषाच्या आजच टेस्ट करायला हव्यात का सगळ्या. तर मित्रांनो, डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलेले असतात. त्याकरिता मात्र इंद्राला बाहेर जाण्यासाठी डॉक्टर सांगतात. तर आता इंद्रा मात्र बाहेर गेलेला असतो. तर घरी मात्र गोट्या आलेला असतो. मित्रांनो, गोट्याला आता मात्र राणीला सर्व काही सांगायचंच असतं. तर पाहायला मिळते की आता चक्क मित्रांनो गोट्याने राणीला फोन लावलेला असतो. राणीला फोन लावून मात्र त्याने बाहेर बोलावून घेतलेलं असतं. राणी अगोदर टेन्शनमध्ये असते, तरीही गोट्यासाठी तिने थोडासा वेळ काढलेला असतो. मित्रांनो, ऑफिसमध्ये म्हणजेच राणीच्या वकिलाच्या ऑफिसमध्ये हे दोघे जाऊन बोलत असतात. त्याच वेळेस मात्र आता राणीला कसं सांगावं आणि काय सांगावं असं गोट्याला होतं, परंतु गोट्या सत्य सांगून टाकतो. तर राणी मात्र त्याचं चांगलंच कानफाड फोडते. त्यावेळेस राणी बोलते की तुझी हिंमत कशी झाली सरांविषयी असं बोलण्याची, तुला समजतंय का, हे दोघे जण लहानपणीचे बालपणीचे मित्र आहेत. जसे आपण दोघं मित्र आहोत तसेच मात्र तनिषा मॅडम आणि इंद्रा सर आहे. तुला काही वाटतं का, तुला लाज वाटते का गोट्या, नको ते डोक्यात विचार घेऊन बसलास आणि माझ्याकडे आलास, असं राणी त्याला रागातच बोलते. मित्रांनो, राणीने रागात येऊन चक्क त्याला खूप मारलं देखील आहे. तरी देखील आता गोट्या बोलतो की मी तुझा दुश्मन नाहीये राणी, मी तुझा मित्रच आहे बघ. मला असं वाटत नाही की तुम्हा दोघांचा संसार तुटावा, त्यामुळे मी तुला सांगण्यासाठी आलोय. त्यानंतर मात्र राणी मात्र आता खूप चिडलेली असते. मित्रांनो, राणी बोलत असते, स्वतः देव जरी येऊन मला म्हणला ना की सर माझ्याशी खोटं वागत आहे, तरी देखील मी विश्वास ठेवणार नाही. तर एवढा विश्वास राणीचा मात्र तिच्या नवऱ्यावरती इंद्रा सरांवरती असतो. मित्रांनो, आता गोट्याला समजत नसतं की काय करावं, हिला कसं समजून सांगावं. मित्रांनो, गोट्याने चक्क एवढी मोठी गोष्ट राणीला सांगून देखील राणीला जर विश्वास बसणार नसेल तर मात्र आता गोट्याचा राणीला सांगून काही एक उपयोग नसतो. मित्रांनो, राणी बोलत असते की आत्ताच्या आत्ता तू इथनं चालता हो, तुला मित्र मित्र म्हणून डोक्यावर बसवलं तर तू मात्र आता जरा जास्तच करायला लागला आहेस. बिचारा गोट्या रडत असतो. मित्रांनो, खरं तर या तनिषाने या दोघांमध्ये अतिशय मोठं भांडण लावल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय. मित्रांनो, लहानपणीचे दोन मित्र आता एकमेकांवरती फार भांडत असतात. गोट्या मात्र अतिशय निरागस असतो. तर राणीचा देखील गोट्यावरती विश्वास बसत नसल्यामुळे कुठेतरी आता तिचा अतिशय मोठा गैरसमज झालेला आहे. मित्रांनो, ती बोलत असते, यापुढे तू महाडिक कुटुंबामध्ये अजिबात नाक खुपसायचे नाहीस, तुझं काम पाहायचंच. गोट्याला तिने खूप साऱ्या गोष्टी सुनावलेल्या तिकडे पाहायला मिळतात. मित्रांनो, गोट्या अगदी आकांतांडवाने तिला सांगत असतो की राणी, मी कधीही तुझं वाईट चिंतन करणार नाही, मला असं वाटत नाही सरांचा आणि तुझा संसार तुटावा बघ, परंतु या तनिषा मॅडमने सरांना चांगलंच नादाला लावलं आहे बघ. मला तर असं वाटतंय की काही दिवसानंतर सर तुला नक्कीच डिवोर्स देतील. तर असं बोलल्यानंतर पुन्हा एकदा राणीचा चांगलाच ताबा सुटतो. मित्रांनो, राणी मात्र त्याला फरफटतच घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. राणीने त्याचा एक हात पकडलेला असतो मित्रांनो, आणि थेट ते आता इंद्रा सरांपाशी त्याला घेऊन जात असते. मित्रांनो, इंद्रा सरांसमोर तिने त्याला घेऊन गेल्यानंतर मात्र मित्रांनो त्याची भीती अतिशय वाढलेली असते. मात्र आता राणी बोलत असते, सर मला तुम्हाला काही विचारायचं आहे, तुम्हाला यायला उशीर का झाला मला सांगा. त्यानंतर मित्रांनो, गोट्या तिकडे शांत उभा राहिलेला असतो. तर आता
या दोघांचा एवढा वाद का होतो याचा विचार मात्र इंद्रा करत असतो. परंतु काही न बोलता राणीला सगळं काही सांगून टाकतो की तनिषाला पॅनिक अटॅक आला होता. अतिशय मोठा तिचा गैरसमज झाला आणि ती मात्र बेशुद्ध होणार होती. त्याचपूर्वी मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तू उपाशी असशील म्हणून घरी आलो, परंतु अजितला मी तिकडे डॉक्टरांकडे पाठवलं आहे जेणेकरून तनिषाची मदत होईल. मित्रांनो, पाहायला मिळते राणी बोलते की पाहिले ना तू आता गोट्या सर कशी आहेत. तर गोट्यासमोर मात्र आता राणी अतिशय रागात उभी राहिलेली असते आणि असं बोलत असते की तुझ्यासारख्या नालायक मुलांना ना आम्ही जवळच करायला नको होतं. मला समजत नाही की तू सरांवरती असा संशय का घेतोस आणि यामागे तुझा काय हेतू आहे. तर मित्रांनो, इंद्राला मात्र खूप टेन्शन येतं. इंद्रा विचार करू लागतो की लहानपणीचे हे दोघं मित्र कधीही न भांडणारे, एकमेकांसाठी जीव देणारे अचानक असे का बोलत आहेत. तर मित्रांनो, इंद्राला कुठल्याही गोष्टीची भणक तिकडे अजूनही लागलेली नसते. तर राणी मात्र आता इंद्राला थोडंसं मागे सारून पुन्हा एकदा गोट्याच्या जवळ येते आणि असं बोलते की गोट्या, इथनं पुढं आपल्या दोघांचे संबंध कायमचे संपले आहेत. मला तुझं तोंड पाहण्याची देखील इच्छा नाहीये. आजपासून तू माझ्यासाठी मेलेला आहेस. मित्रांनो, असं बोलल्यानंतर गोट्याला रडू कोसळतं. गोट्या मात्र गप्प उभा राहिलेला असतो. तर इंद्रा या गोष्टीमध्ये अतिशय शॉक झालेला असतो. तर मित्रांनो, गोट्या मात्र बिचारा तिकडनं निघून जात असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. आज त्याने त्याच्या बेस्ट फ्रेंडला, त्याच्या जवळच्या मित्राला कुठेतरी चुकवल्याचं त्याला वाटत असतं. तर राणी मात्र मित्रांनो इंद्रा सरांना घेऊन आता घरामध्ये निघालेली असते. परंतु मित्रांनो, कुठेतरी गोट्याच्या मनामध्ये आता एक विचार येतो की आपण मात्र राणीला आणि तिच्या घरच्यांना नक्कीच ही गोष्ट सांगितली पाहिजे. परंतु आपल्यावरती कोणीही असा सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. आपल्याला पुरावा मात्र नक्कीच गोळा केला पाहिजे. आता मात्र रडत असताना गोट्याच्या डोक्यात हा विचार आलेला असतो आणि गोट्याने आता फॅक्टरीमधले CCTV फुटेज मागितलेलं असतं आणि आता ते फुटेज आणि ते फोटोज घेऊन गोट्या चक्क आता राणीच्या घरी पोहोचलेला आहे. मित्रांनो, त्याने आता राणीला काहीही भणक लागू दिलेली नाहीये. थेट राणीच्या घरी जाऊन आई आणि बुवांना त्याने हे फोटो दाखवलेले आहे. ज्यावेळेस आता राणीच्या हे सर्व फोटो पाहते, तिला खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, राणीच्या आईने चक्क डोक्याला हात लावला आहे आणि तिला असं वाटत आहे की आपल्या मुलीचा संसार आता कुठेतरी मोडला आहे. परंतु गोट्या आता आई आणि बुवांना सांगू लागतो की मी राणीला हीच गोष्ट ओरडून ओरडून सांगत होतो, परंतु राणीने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. उलट माझ्याच कानाखाली मारून मला तिने तिच्या घरातून हाकलून दिलं. तर मित्रांनो, हा प्रसंग ऐकल्यानंतर राणीच्या आईला खूप मोठा धक्का बसतो. राणीची आई बोलते की आता काय होईल गोट्या माझ्या मुलीचं. गोट्या बोलतो की तनिषा मॅडम काही आता इंद्रा सरांना सोडत नाही. त्यामुळे आता राणीचं आणि इंद्रा सरांचं लग्न टिकणं थोडंसं मुश्किल वाटत आहे. मित्रांनो, गोट्या बोलत असतो की एवढ्या मोठ्या बाईला, तनिषा मॅडमना आपण काही एक बोलू शकत नाही, तिचं काही एक वाकडं करू शकत नाही. तर आता राणीच्या घरचे काय पाऊल उचलतायत पाहणं इंटरेस्टिंग आहे.